संत साधना बाय स्नेहल सारंग ह्या यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आपण ऐकता आहात विस्तृत श्री रामकथा. मागच्या भागात आपण ऐकलत की श्री राम जानकी लक्ष्मण यांचा दंडकारण्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. या प्रवासात श्री रामचंद्रांना आठवतोय तो कुमार वयात वडिलांच्या आज्ञेनुसार यज्ञ रक्षणार्थ केलेला विश्वामित्रांसोबतचा प्रवास. आजचा विस्तृत श्रीरामकथेचा हा 13वा भाग. हा प्रवास करताना आपण राजपुत्र लक्ष्मणाची जागृत झालेली जिज्ञासा पुरवणारे श्रीरामांचे विचारही समजून घेणार आहोत आणि त्याचबरोबर त्यांचं मन ज्या विश्वामित्रांसोबतच्या प्रवासात रमलेला आहे तो प्रवासही अनुभवणार आहोत. चला तर मग आजच्या भागाची सुरुवात श्री हनुमंतराया चरणी विनम्र होऊन करूया. ओम नमो हनुमतये. ओम नमो हनुमतये. ओम ऐं ह्रीं हनुमतये. श्रीरामदूताय नमो नमः. श्रीरामदूताय नमो नमः. श्रोते हो, जयंतामुळे विश्रामात खंड पडलेले ते तिघे राम जानकी लक्ष्मण कार्यसिद्ध झाल्यानंतर पुढे चालायला लागले आहेत. सीतेला श्रम होत आहेत हे जाणवताच तिन्ही सांजेला ते पुन्हा एकदा एका डेरेदार वृक्षाखाली विश्रांतीसाठी थांबले आहेत. त्यावेळी राजपुत्र लक्ष्मणाने श्रीरामाला अनेक प्रश्न विचारले आहेत आणि ज्येष्ठ बंधू या नात्यानं रामानेही त्यांच्या जिज्ञासेचं निरसन केलं आहे. लक्ष्मणाने काय विचारलंय लक्षात घ्या. ते विचारतायत, हे प्रभू म्हणतायत, हे प्रभू, मला ईश्वर आणि व्यक्ती किंवा जीव ह्यांच्यात काय अंतर आहे ते समजावून सांगावं. हे समजल्यावर माझ्या शंका मोह सगळं काही नष्ट होईल आणि मी शांत होईन. श्रीराम लक्ष्मणाच्या रूपाने सर्वसामान्य जनतेलाच हे उत्तर देत आहेत. ते म्हणतायत की हे लक्ष्मणा, माणूस मी माझं, तू तुझं, तो त्याला असा भेद सतत करत असतो. ती भावना म्हणजेच माया आणि ह्या मायेनेच सर्व जीवांना आपल्या अधीन ठेवलं आहे. जिथपर्यंत मनाची मर्यादा आहे तिथपर्यंत माया पसरलेली आहे. आणि बरं का, मायासुद्धा ईश्वरानेच निर्माण केलेली आहे आणि ती निर्माण करतानाच तिला 2 भागात विभागलेली आहे. त्यातली एक आहे विद्या आणि दुसरी आहे अविद्या म्हणजेच अज्ञान. विद्येमध्ये ज्ञान, विज्ञान, कला, कौशल्य ह्या गुणांचा समावेश होतो. ह्यात अहंकाराचा लवलेशही नसतो. विद्येला ना स्वतःची सत्ता असते ना सामर्थ्य. अविद्येमध्ये कुकर्म, विकार, मोह आणि दुःख हे सगळेच येतात. त्यात मनाला पकडून ठेवण्याचं सामर्थ्य असतं. म्हणून जीव मुक्त असला तरी मायेच्या प्रभावामुळे जखडलेला असतो किंवा राहतो. श्रीराम समजत आहेत आपल्या बंधूला. ते म्हणतायत की हे लक्ष्मणा, अशा अविद्येने युक्त असलेला रज, तम, सत्व या 3ही गुणांचा त्याग केलेला, ज्याला ईश्वरच काय स्वसुद्धा समजलेला नसतो, तो असतो जीव किंवा ती असते व्यक्ती. आता तू विचारतो आहेस की ईश्वर काय असतो, तर ऐक. शृणु लक्ष्मणा, ईश्वर ही एक अशी परमशक्ती किंवा परमसत्ता आहे जी मायेच्या रूपात स्वतःचा विस्तार करून सर्व जीवांना त्यांच्या कर्मानुसार बंधन किंवा मोक्ष देत असते. ईश्वर जन्ममृत्यूच्या पलीकडे असतो. सर्व व्यापक, अव्यक्त, परमचैतन्य असा तो ईश्वर असतो. ह्या निबिड अरण्यात साधक लक्ष्मण आपल्या गुरुसमवेतचा क्षण क्षण सार्थकी लावत होता. श्रोते हो, प्रत्येकाचा राम वेगळा आहे असं म्हणतात. बघा ना, कबीरांचे राम निर्गुण ईश्वर आहेत, निराकार ब्रह्म आहेत.
ते न दिसतात, न त्यांना रूप आहे, ना रंग आहे, ना आकार. ते मूर्तीपूजेच्या रूपातही विद्यमान नाहीत. ते कधीच अवतार धारण करत नाहीत. कबीर म्हणतात, वो सर्वव्यापी है, अणु रेणु में बसे हुए निर्गुण निराकार परब्रह्म है, जिन्हें मैं राम कह के पुकारता हूँ. मंडळी, तुलसीदासांचे राम मात्र शील, सौंदर्य, शक्ती यांनी संपन्न असलेले श्रेष्ठ मानव आहेत. वीरतेबरोबरच धीरता, गंभीरता आणि कोमलता हे त्यांच्या मते रामाचे गुण आहेत. ते म्हणतात, एक अनेह रूप अनामा, जब सच्चिदानंद परमधामा. एक अनेह रूप अनामा, जब सच्चिदानंद परधामा. व्यापक विश्वरूप भगवाना, ते ही धरी देह चरित कृतनामा. वाल्मिकींचे रामसुद्धा देव नाहीत बरं का, तर ते आहेत महापुरुष. पुरुष शार्दूलो मत्त मातंग विक्रमहा. एखादा माजलेला हत्ती जसा पराक्रमी असतो, तसाच आमचा राम प्रचंड पराक्रमी आहे, असं ते लिहितात. म्हणूनच तर मानव भक्षक असलेल्या राक्षसांपासून संरक्षण मिळवण्यासाठी महर्षी विश्वामित्रांनी त्यांना अगदी कोवळ्या वयातच अशा निबिड अरण्यात नेलं होतं. सीतामातेला विसावा मिळावा म्हणून दंडकारण्याची वाटचाल करताना ते तिघे एका वटवृक्षाखाली थांबलेले असताना राम लक्ष्मणात हा संवाद घडत होता. सीतामातेला झोप लागलेली पाहून श्रीरामांनीही आपले नेत्र मिटलेले आहेत आणि लक्ष्मण बाजूला पहारा द्यायला उभा राहिला आहे. यावेळी श्रीरामांच्या मिटलेल्या नयनांपुढे मात्र विश्वामित्रांसोबत घालवलेला तो शौर्यापेक्षाही घडण्याचा काळ उभा राहिला आहे. एक नवी मानसिक बांधणी त्या काळात झाली होती. अत्यंत शौर्यवान, नीतिसंपन्न राजा म्हणून ख्याती असलेले महाराज विश्वामित्र महर्षीपदाला कसे पोचले हे श्रीराम त्या काळात अनुभवले. हे श्रीरामांनी त्या काळात अनुभवलेलं आहे. मंडळी, आपण आश्रम व्यवस्था कशी होती हे आधी बघितलंच आहे. अशाच एका आश्रमात जो वशिष्ठ मुनींचा होता, एकदा सम्राट विश्वामित्र राज्याची गस्त करत असताना येऊन पोचले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचं औक्षहिणी सैन्य आहे. औक्षहिणी म्हणजे नक्की किती असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर अक्ष म्हणजे रथाचा आस आणि ऊह म्हणजे समूह, म्हणजे रथांचा समूह असलेलं सैन्य. चिलखती पायदळ पुढे, त्यामागे रथ आणि रथामागे पायदळ अशी रचना असलेलं सैन्य, त्याला औक्षहिणी सैन्य म्हणायचं. यात 21,000 रथ, तेवढेच हत्ती असत. असं प्रचंड सैन्य सोबत घेऊन महाराज विश्वामित्र महर्षी वशिष्ठांच्या आश्रमात पोचले आहेत. वशिष्ठ ऋषींनी पुन्हा पुन्हा आग्रह केल्यावर त्यावेळी राजपदावर असलेले विश्वामित्र विश्रांतीसाठी आपल्या औक्षहिणी सैन्यासह आश्रमात थांबले आहेत. या सर्वांची अन्न आणि जलाची तसंच विश्रामाची सोय वशिष्ठ मुनींनी आपल्या शबला नावाच्या साधिकेवर सोपवली आहे. शबला ही आश्रमाची शाश्वती होती, अन्नपूर्णाच होती म्हणा ना. तिने आधी सगळ्यांना उसाचा रस आणि मधुपर्क दिला आहे. त्याचबरोबर मैरेयसुद्धा दिला आहे. मैरेय म्हणजे जिरे आणि मिरे घालून केलेलं सरबत. शबलेनी बनवलेल्या आहारात मुख्यतः तांदूळ होते. आदरणीय माधवराव चितळे सांगतात की तिने भाताचे जणू पर्वतच शिजवले होते. विश्वामित्रांना त्यावरून ह्या आश्रमाची भव्यता लक्षात आली. त्या काळी खरं तर सर्वसामान्य जनतासुद्धा आश्रमांना मुक्त हस्तानी दानधर्म करत असत आणि आश्रमाच्या सोबतच
विश्वामित्रांच्या मनात भरली ती शबला. त्यांनी वसिष्ठांकडे मागणीच केली, मला शबला द्या. शबलेच्या बदल्यात मी तुम्हाला 1,00,000 गायी देतो. तेव्हा वसिष्ठ मुनींनी केलेलं भाष्य आपण कायम स्मरणात ठेवलं पाहिजे. ते म्हणाले, शाश्वती शबला मह्यम. स्वतःची कीर्ती जशी आपल्याबरोबर कायम असते तशी शबला माझ्यासोबत कायम असते. ती माझी शाश्वती आहे, तिला नाही देता येणार. त्यांच्या नकाराचा राजा विश्वामित्राला प्रचंड राग येतो आणि तो एखाद्या वस्तूची लावावी तशी शबलेची बोली लावायला सुरुवात करतो. सम्राट होते ते. त्यांनी कोटी हत्ती, कोटी घोडे, कोटी नाणी असं सगळं देण्याची बोली लावायला सुरुवात केली. शेवटी, अगदी शेवटी शबलेवर अत्याचार करत तिचा हात धरून ते ओढायलाही लागतात. राजेपणाचा दर्प असलेलं विश्वामित्रांचं वागणं एकीकडे आणि तू सबला आहेस, नेटाने प्रतिकार कर, तू आधी प्रतिकार कर, शेवटी मी आहेच, मी तुझा बंधू आहे, तू निडर होऊन प्रतिकार कर सांगणारे वसिष्ठ मुनी दुसरीकडे आहेत. एका ताकदवर राजाच्या हातात बंदिस्त झालेल्या त्या शबलेनी हंबरडा फोडलाय. तेवढंच तिच्या हातात होतं, पण तिच्या हंबरड्याने सारा आश्रम जमा झालाय. पल्लव, कांबोज, शक म्हणजे यवन ह्या आलेल्या आहेत. म्लेंछही मागे राहिले नाही आहेत. आणि ह्या सगळ्यांनी विश्वामित्रांना सरळ सरळ आवाहन देऊन युद्ध केलं आहे. या लढ्यात विश्वामित्रांचा लज्जास्पद पराभव झाला आहे. समाजातल्या न्यूनतम लोकांच्या मदतीनं एका स्त्रीनं औक्षहिणी सैन्य असलेल्या राजा विश्वामित्राला हरवलं, ही भावना विश्वामित्रांना स्वस्थ बसू देईना. शेवटी त्यांनी आपल्या पुत्राला गादीवर बसवलं आणि ते अधिक बळ मिळवण्याच्या लालसेने वनात तपासाठी निघून गेले आहेत. त्यांच्या तपामुळे भगवान शंकर त्यांना प्रसन्न झाले. भोळा साम तो. त्यांनी वरदान माग असं म्हटल्यानंतर विश्वामित्रांनी भगवान शंकरांकडे धनुर्वेद, सांगोपांग उपनिषद आणि अस्त्र मागितले आहेत, जी शिवाने त्यांना आनंदाने दिले आहेत. अस्त्र आणि ज्ञान मिळवूनही झालेल्या अपमानाची बोच विश्वामित्रांना स्वस्थता लाभू देत नव्हती. शेवटी त्यांनी वसिष्ठांच्या आश्रमावर योजनापूर्वक अचानक चढाई केली. आश्रमवासी मुनीवर भयभीत होऊन या अचानक झालेल्या चढाईमुळे सैरावैरा धावू लागलेत. या अचानक होणाऱ्या हल्ल्यामुळे ते सगळेच घाबरले होते आणि वसिष्ठ मुनींचा घाबरू नका, घाबरू नका, मी आहे या आवाहनाकडे कोणाचंच लक्ष त्यामुळे गेलं नाही. अग्नेयास्त्र, रौद्रास्त्र, पशुपतास्त्र, कालपाशास्त्र अशी अनेक शस्त्र विश्वामित्रांनी वसिष्ठ मुनींच्या आश्रमावर टाकली. त्यावेळी वसिष्ठ मुनी अचल उभे राहिले आहेत. त्यांच्या हातात व्यक्तिशः त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीच्या अस्त्रांचा काहीच परिणाम होणार नाही अशी शक्ती असलेला केवळ एक ब्रह्मदंड होता. शेवटी विश्वामित्रांना पुन्हा एकदा पराभव स्वीकारावा लागलाय, पण ते सुडानी आणखीन पेटून निघालेत. मी घनघोर तप करीन आणि ब्रह्मतेजानं जे बळ मिळतं ते मिळवीन अशी प्रतिज्ञा घेत ते पुन्हा तप करण्यासाठी निघून गेलेत. दक्षिण दिशेकडे जात असताना ब्रह्मदेवानी त्यांना शेवटी दर्शन दिलंय आणि सांगितलंय की तुझ्या तपामुळे मी प्रसन्न झालो आहे. इथून पुढे तू राजर्षी म्हणून ओळखल्या जाशील. अशा पद्धतीने सम्राट किंवा महाराज विश्वामित्र राजर्षी झाले. ऋषित्व प्राप्त होऊनही विश्वामित्रांना ब्रह्मर्षी पद न मिळाल्यामुळे ते खजील झाले.
हाही आपला पराभव समजले आणि पुन्हा एकदा त्यांनी तपाला आरंभ केला आहे. श्रोते हो, एका स्त्रीच्या लालसेपेक्षाही मी सम्राट असून मला नाही म्हणणारे, मला पराजित करणारे या पृथ्वीवरती आहेत, मी त्यांचा नायनाट करीन, असे सुडाने पेटलेले राजश्री विश्वामित्रांचा ब्रह्मर्षी होण्यापर्यंतचा प्रवास आपण पुढच्या भागात समजून घेणार आहोत. ह्याच काळात महाराज दशरथांचे राजपुत्र रामचंद्र आणि लक्ष्मण विश्वामित्रांसोबत वनात आले आहेत. हाच तो काळ जेव्हा श्रीरामांची शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक जडणघडण झाली. साध्वी अहिल्याचा उद्धार, रंभा, मेनका ह्या अप्सरांच्या कथाही पुढच्या भागात असणार आहेत. तेव्हा लवकरच येणारा पुढचा भाग ऐकायला विसरू नका. पुन्हा एकदा आमच्या सर्व सबस्क्रायबर्सचे खूप खूप आभार. आपण ही विस्तृत रामकथा अजूनही लाईक, शेअर किंवा सबस्क्राईब केली नसेल तर ती जरूर करा, ही विनंती. हे राष्ट्रकार्य आहे, हे कधीच विसरू नका. हा संस्कृतीचा ठेवा आहे, हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद श्रोते हो. आज आपला निरोप घेते. भेटूयात पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत जय श्रीराम.